नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या मळ्यावरती खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला गावरान अशी चविष्ट ती खायला छान लागणारी अशी चुलीवरची मडक्यातली खीर बनवून दाखवणार आहे। अशी खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। त्यासाठी मी इथे शेवया घेतल्या आहे। या बारीक शेवया मी घरीच बनवून घेतलेल्या आहे। साखर, मनुके, काजू बदामचा कूट, वेलची पूड आणि साजूक तूप। वाव मम्मी, आज तो खीर बनवणार आहे। त्यासाठी मी इथे तव्यावर साधारणतः 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे आणि आपण घेतलेल्या शेवया मी त्यावरती छान अशा भाजून घेणार आहे। शेवया आपल्याला तुपावरती छान अशा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। शेवया अशा भाजून घेतल्याने आपली खीर खूप चवीला खूप छान लागते। शेवया आपल्याला अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता आपल्या शेवया छान अशा भाजून तयार आहे। इथे मी चुलीवरती एक मडके ठेवले आहे। त्यात मी साधारणतः 2 ग्लास दूध टाकून घेणार आहे आणि हे दूध आपल्याला छान असे थोडेसे आटून घ्यायचे आहे। मडक्यामध्ये दूध पण खूप पटकन आटले जाते। चुलीवरची आणि शिवाय त्यात मडक्यातली खीर म्हणजे खायला खूपच छान लागते। तुम्ही बघू शकता आपले दूध हे आटत आले आहे। त्यात आपण आता साधारणतः अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊ। त्यात आता आपण घेतलेले काजू बदामचा कूट टाकून घेणार आहोत। आपले दूध हे छान आटले गेले आहे। चुलीवरचा कुठलाही पदार्थ खायला खूपच छान लागतो। आता आपण त्यात मनुके टाकून घेऊ। आणि त्यात साधारणतः अर्धा वाटीभर साखर टाकून घेऊ। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता। आता आपण त्यात भाजून घेतलेल्या शेवया टाकून घेऊ। आणि आपण आता शेवया त्यात छान मिक्स करून शेवया छान अशा त्यात शिजवून घ्यायच्या आहे। ही शेवयाची खीर खायला खरंच खूप छान लागते। आपली खीर ही छान अशी तयार झाली आहे। आणि त्यात अशा प्रकारे मडक्यातली खीर म्हणजे खरंच खायला खूपच छान लागते। तुम्ही बघू शकता आपली खीर सुद्धा किती छान अशी दिसत आहे। आता आपण आपली खीर वाटीमध्ये काढून घेऊ। तुम्ही अशा प्रकारे अशी खीर एकदा नक्की बनवून बघा। आता आपण त्यावर थोडंसं साजूक तूप टाकून घेऊ। आपली खीर खाण्यासाठी छान अशी तयार आहे। तुम्ही अशा प्रकारे खीर नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला खीर कशी वाटली। तुम्हाला माझा हा खिरीचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।